Hello friends, welcome in my YouTube channel Smart Learning. Now share and subscribe my channel Smart Learning. Now we are going to learn subject English for standard 8. Let us continue the lesson A Heroine of the Sea. She did not know that a terrible thing was happening that night. तर तिला कल्पना नव्हती की त्या रात्री काहीतरी भयानक असं घडणार आहे. That night a ship was wrecked upon the rocks. तर त्या रात्री एक भलं मोठं असं जहाज खडकावर आदळलं. Grace and her parents did not hear the sound of the crash. ग्रेस आणि तिच्या पालकांना आईवडिलांना त्या बोटीत जहाज फुटण्याचा किंवा आदळण्याचा आवाज ऐकून आला. द नॉईज ऑफ द विंड अँड द वेव्ज विहर टू लाऊड. का तर त्या जहाजाचा फुटण्याचा आवाज त्यांना ऐकू आला नाही, कारण वाऱ्याचा वेग, वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग, वादळाचा वेग आणि लाटांचा वेग एवढ्या जोराचा होता की त्यांना त्या जहाज आदळण्याचा आवाज आला नाही. दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स. त्यांना काहीच ऐकू आलं नाही, कोणताच आवाज ऐकू आला नाही. बट अ शिप कॉल्ड दी फॉर्बशायर हॅड हिट द रॉक्स अ माईल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. परंतु त्यांच्या त्या दीपस्तंभापासून थोड्या अंतरावर फॉर्बशायर नावाचं ते जे जहाज होतं, ते भलं मोठं जहाज हे मात्र फुटलेलं होतं, आदळलेलं होतं. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्रॉन. आणि त्यांच्यापैकी बरेच जण जे प्रवासी होते ते तर बुडालेच होते. बट 9 men and women were able to climb on to rock. परंतु त्यापैकी 9 स्त्रिया आणि पुरुष जे होते ते स्वतःला त्या वादळामध्ये वाचवायला यशस्वी झाले. का तर ते एका खडकावर चढून बसले होते, म्हणून ते त्या ठिकाणी वाचू शकले. The wind nearly blew them into the sea as they clung to the bare rock. का तर ते खडकाला धरून बसले होते, हे की नाही, जवळजवळ वाऱ्याने त्यांना समुद्रात ओढलेलं होतं, परंतु एक उजाड असा खडक होता आणि त्या खडकाला धरून ते त्या ठिकाणी वाचले होते. As they cling to the bare rock. In the distance they saw the warm light of the lighthouse. तर थोड्या अंतरावर त्यांना तो दीपस्तंभावरचा दिव्याचा प्रकाश, उबदार प्रकाश त्या ठिकाणी दिसत होता, जाणवत होता. बट ऑफकोर्स देअर शाउट्स अँड स्क्रॅम्स वेअर नॉट हर्ड. परंतु त्यांच्या आरड्या किंकाळ्या ह्या दोघांपर्यंत किंवा ह्या ग्रेस आणि तिच्या आई वडिलांपर्यंत पोचत नव्हत्या. ऑल नाईट दे क्लंग देअर इन द स्टॉर्म. अशा पद्धतीने रात्रभर ते त्या खडकाला चिकटून होते. हिअर इज द मिनिंग ऑफ क्लंग. क्लिंगिंग मीन्स अटॅच ऑन सेल्फ टू, म्हणजे कशाला तरी चिकटून राहणे, लटकून राहणे असा अर्थ त्या ठिकाणी होतो. नेक्स्ट मॉर्निंग ॲट 6 o'clock ग्रेस वॉज ड्रेसिंग. तर दुसऱ्या दिवशी पहाट झाली. सकाळी 6 वाजता ग्रेस ही आपलं आवरत होती, ड्रेस वगैरे ती ड्रेसिंग करत होती, स्वतःची तयारी करत होती. सी लुक आउट ऑफ हर विंडो. आणि तिने सहज आपल्या खिडकीतून डोकावून पाहिलं. अँड सॉ द स्टॉर्म वॉज स्टील ब्लोईंग. आणि तिने ज्यावेळेस खिडकीतून बाहेर पाहिलं तर त्यावेळेस अजूनही ते वादळ जे होतं ते घोंगावत होतं, म्हणजे समुद्रात वादळ सुरूच होतं. सडनली सी स्टॉप. आणि अचानक ती थांबली. का? वॉजंट देअर समथिंग ऑन द डिस्टन्स रॉक. काहीतरी खडकावर तिला जाणवलं, काहीतरी होतं का दूरवर अंतरावर. कॉलिंग हर फादर. तिने पटकन आपल्या वडिलांना बोलवत म्हटली. सी लुक अगेन. आपल्या वडिलांना बोलवत तिने पुन्हा त्या खिडकीतून डोकावून पाहिलं तर तिला ते खडकावर काहीतरी जाणवलं. यस, देअर वेअर सर्टनली पीपल क्लिंगिंग ऑन टू द रॉक्स. खरोखर त्या दगडावर काही लोक जे होते त्या दगडाला चिकटून होते, म्हणजे त्या दगडाला धरून ते पाण्यामध्ये लटकलेले तिला त्या ठिकाणी दिसले. बट दे वेअर हाफ अंडर द सी. परंतु ते अर्धे पाण्यामध्ये होते, समुद्राच्या पाण्यात,
आणि अर्ध्या खडकाला लटकलेले होते. अशा अवस्थेत तिने ते माणसं पाहिली. वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे वेअर ड्रॉन. आपण त्यांना वाचवायलाच पाहिजे ते बुडण्याच्या आत, आहे की नाही. व्हॉट इज मीन बाय रेस्क्यू? हिअर इज द मिनिंग ऑफ द रेस्क्यू. टू सेव्ह समवन फ्रॉम डेंजरस ऑर डिफिकल्ट सिच्युएशन. एखाद्या कठीण परिस्थिती किंवा प्राणघातक संकटातून वाचवणे मीन्स रेस्क्यू. तर आपण त्यांना वाचवायलाच पाहिजे ते बुडण्याच्या आत. क्राईड ग्रेस. ग्रेस मोठ्याने ओरडली की आता आपण ह्या लोकांना वाचवायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. वी मस्ट डू समथिंग. आता आपण काहीतरी करायला पाहिजे. विल यू एव्हर स्लीप अगेन फादर इफ दे डाय. मग ती पप्पांना म्हणाली जर पप्पा ते बुडले तर तुम्ही शांतपणे झोपू शकाल का? म्हणून ती पप्पांना म्हणत होते की आपण त्या लोकांना वाचवायला पाहिजे. विल्यम डार्लिंग वॉज अ ब्रेव ओल्ड मॅन. विल्यम डार्लिंग म्हणजेच ग्रेसचे पप्पा हे अतिशय म्हातारे पण शूरवीर असे म्हातारे गृहस्थ होते. बट ही शुक हिज हेड. पण त्यांनी आपली मान हलवली. इट्स होप्सलेस ही सेड. पण ते म्हणतात की हे निरर्थक आहे, काही उपयोगाचं नाही. वी कांट डू नथिंग. आपण काहीच करू शकत नाही. हाऊ कॅन आय रो अ बोट मायसेल्फ थ्रू दीज वेव्स, आहे की नाही. तर ह्या एवढ्या भयंकर अशा वादळामध्ये मी माझं जहाज कसं वल्लवू शकतो, आहे की नाही. इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हिअर टू हेल्प मी. जर मला एखादा मदतीला पुरुष राहिला असता तर मग मी मात्र त्यांना मदत करू शकलो असतो. आय कॅन हेल्प यू फादर क्राईड ग्रेस. ग्रेस तर ह्या ठिकाणी जवळजवळ ओरडलीच. पप्पा मी तुम्हाला मदत करू शकते ना. आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन कांट आय. तर एखादा पुरुष ज्याप्रमाणे बोट वल्लवू शकतो त्या पद्धतीने त्याप्रमाणे मी बोट वल्लवेल ना, वल्लवू शकेल ना, ठीक आहे ना. आय एम स्मॉल बट आय एम स्ट्रॉंग. मी छोटी आहे परंतु मी धडधाकट आहे, मी देखील मजबूत आहे, माझ्यामध्ये भरपूर ताकद आहे. यू अँड आय हॅव ऑफन रोड टुगेदर. आपण तुम्ही आणि मी तर बरोबर किती काही वेळेस आपण बोट वल्लवलेली आहे. वी कॅन रीच दोज अनफॉर्च्युनेट पीपल. आपण त्या दुर्दैवी माणसांपर्यंत पोचायला हवं, आपण त्यांना मदत करायला हवी.